नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रोलॉजर गणेश रामचंद्र लोंढे तुमचे श्री विघ्नार्थ ज्योतिष परिवारमध्ये स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला ओरिजिनल लाल किताब दाखवत आहे आणि या ओरिजिनल लाल किताबमधूनच तुम्हाला मी जे काही इलाज उपाय देईल ते इलाज उपाय प्रत्येकाच्या जीवनामधील अडीअडचणी दूर होतील हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि या इलाज उपायाने कसं प्रत्येकाला आपापले कर्म तर करावेच लागते, पण म्हटलं जात असते की वरून जर नैसर्गिक पानं चालू असेल तर त्या नैसर्गिक पानाला कोणीही रोखू शकत नाही। परंतु उपाय म्हणून आपण छत्री वगैरे घेऊन जर आपल्याला ज्या गंतव्याठावर आपल्याला जाण्याची आपली तयारी असते तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही, त्या गंतव्याठावर पोहोचण्यासाठी आपण छत्री किंवा गाडी वगैरे घेऊन आपण त्यातनी जाऊ शकतो की जेणेकरून आपण भिजू शकत नाही। छत्रीनं तर आपलं वरचं शरीर भिजणार नाही, पण पाय वगैरे भिजू शकते। मोठ्या संकटाला आपण कमी याच्यातनी परावर्तित करू शकतो। ते इलाज उपायामुळे आपण हे सगळं घेऊ। आपल्या भाग्यरूपी जे नालीतनी जे खडे गोटे अटकलेले राहील ते खडे गोटे या इलाज उपायाने निघून जाईल आणि तुमच्याला जे सुरळीतपणे जे कामधंदे होत नाही ते सुरळीतपणे कामधंदे होणे चालून जाईल। तर इलाज उपाय हे तसंच काम करते। ज्या प्रकारे वात, कफ आणि पित्त आपल्या शरीरामधलं कमी झाल्यानंतर किंवा याचा बॅलन्स बिघडल्यानंतर माणूस बिमार पडतो, त्याचप्रमाणे ग्रहांची दशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा किंवा लाल किताबनुसार जे काही ग्रह, जे पापी ग्रह म्हटलं जात असते शनी, राहू आणि केतू, हे जर खराब झाले किंवा यांची दशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा जर खराब आली तर माणसाचं वाईट टायमिंग चालू होतो। या वाईट प्रसंग, घटना माणसासंग घटित होतात। तर या पापी ग्रहांना शांत करण्यासाठीच मी तुम्हाला या लाल किताबमधले इलाज उपाय देईल। तर आज मी तुम्हाला ओरिजिनल लाल किताब दाखवत आहे, तर कृपा करून तिकडं लक्ष द्या आणि ते तुम्ही स्वतः तुमच्या येणं पहा। तर ते तुम्ही आता स्वतःहून पहा। इकडं बनव